नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आता आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत ऑप्टिकल फायबर केबल. ओके, तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण त्याचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. तर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी डायग्राम पाहायला मिळते. तर हा जो कंडक्टर आहे हा ग्लास स्वरूपातला आहे. ग्लास कोअर म्हणतो आपण त्याला, या कंडक्टरला. या ग्लास मधून लाईट सिग्नल ट्रॅव्हल होणार आहेत फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. तर ही जी ग्लास आहे, या ग्लास मध्ये जो काही लाईट सिग्नल आहे तो या ग्लास मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तर तो बाहेर पडू नये म्हणून ग्लास क्लॅडिंग यावरती लावण्यात येतं. म्हणजे सिग्नल या कोअर मधून बाहेर पडू नये त्याला थांबवण्यासाठी या ग्लास क्लॅडिंगचा म्हणजे वरच्या थराचा वापर केला जातो. आणि हे जे काही पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे, कोर असेल क्लॅडिंग असेल, यांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी वरती प्रोटेक्टिंग कव्हर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन जे आहे ते फायबर ऑप्टिकचं असणार आहे. त्यानंतर लाईट सोर्स कोणते लागणार आहे, म्हणजे या कोर मधून जी काही लाईट ट्रॅव्हल होणार आहे ती लाईट कोणापासून निर्माण होणार आहे, ते सोर्स कोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहिला सोर्स आहे एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. तर दुसरा आहे इंजेक्शन लेझर डायोड म्हणजे ILD. हे दोन डिव्हाइसेस आहेत की ज्यांच्या सहाय्यातून काय होणार आहे, लाईट निर्माण केली जाणार आहे. ओके, तर हा जो काही लाईट आहे तो फायबरच्या माध्यमातून ट्रॅव्हल होणार आहे. ओके, आणि मग रिसिव्हिंग एंडला त्या ठिकाणी फोटो डायोड असणार आहे की जो काय करणार आहे, या लाईट सिग्नलचं रूपांतर तो कशामध्ये करणार आहे, अॅनालॉग सिग्नल मध्ये करून घेणार आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा रिवाइज करून घेऊया. ट्रान्समीटरकडे अॅनालॉग सिग्नल असेल तर त्या अॅनालॉग सिग्नलचं रूपांतर या सर्किटरीद्वारा कशामध्ये केलं जाणार आहे, लाईट मध्ये केलं जाणार आहे. आणि त्या लाईट जो सिग्नल निर्माण झालेला आहे तो फायबर मधून ट्रॅव्हल होणार आहे आणि रिसिव्हिंग एंडला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर पुन्हा अॅनालॉग सिग्नल मध्ये होईल आणि ते रिसिव्हिंग एंडला जे रिसिव्हर मशीन असेल त्याला ते पाठवलं जाईल. ओके, वर्किंग ऑफ फायबर ऑप्टिक केबल. सो वर्किंग पाहतोय आपण. The light enter into the glass fiber from one end and gets reflected within the fiber. It follows the zigzag path along the length of the fiber. तर ज्यावेळी लाईट एंटर होते या कोअर मध्ये त्यावेळी ती रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट होत होत ती पुढे पुढे सरकत फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर पोहोचते. सो अशा पद्धतीनं हे जी लाईट आहे ती लाईट पुढे ट्रॅव्हल होत जाणार आहे. यानंतर आपण पाहतोय मोड्स ऑफ प्रोपोगेशन. म्हणजे ही लाईट कोणत्या मोडच्या माध्यमातून पाठवली जाते. लाईट सिग्नल्स दोन मोड मधून पाठवले जातात. एक म्हणजे सिंगल मोड असतो तर दुसरा असतो मल्टी मोड असतो. आणि मल्टी मोड मध्ये जर पुन्हा त्याच्यामध्ये सेपरेशन करायला गेलो तर दोन प्रकार असतात, स्टेप इंडेक्स आणि दुसरा आहे ग्रेडेड इंडेक्स. तर हे झाले लाईट ट्रान्समिशन किंवा प्रोपोगेशनचे दोन मोड्स, सिंगल मोड आणि मल्टी मोड. सर्वप्रथम आपण सिंगल मोड विषयी जाणून घेऊया. These are called as single mode fiber because they support on one mode of propagation. तर याच्यामध्ये प्रोपोगेशन साठी एकच लाईट सिग्नल या ठिकाणी असणार आहे म्हणून त्याला सिंगल मोड प्रोपोगेशन असं म्हटलं जाणार आहे. The optical signal traveling inside this fiber has only one group velocity. म्हणजे त्याच्यामध्ये एकच लाईट सिग्नल या केबल मधून पाठवला जाणार आहे. ड्यू टू सिंगल मोड ट्रॅव्हलिंग द अमाऊंट ऑफ डिस्परेशन इज लेस दॅन द इंट्रोड्युस्ड इन अ मल्टी मोड फायबर. तर एकच लाईट सिग्नल असल्यामुळे याच्यामध्ये दुसरा लाईट सिग्नल मिक्स होण्याची शक्यता नाहीच आहे. त्यामुळे आपल्याला मल्टी मोड पेक्षा हा सिंगल मोड जो आहे तो थोडा आपल्याला कमी नॉइज निर्माण करणारा हा निश्चितच असणार आहे. These fibers can have either step index or graded index profile. They are high quality fibers used for wideband long haul communication and they are fabricated from doped silica to reduce the internal attenuation.
तर या ठिकाणी मुद्दा जो मांडलेला आहे की जो फायबर असणार आहे तो स्टेप इंडेक्स वाला असेल किंवा ग्रेडेड इंडेक्स वाला असेल. त्याचबरोबर याचं डिस्टन्स सेंडर आणि रिसिव्हर मध्ये किती आहे त्यानुसार या ठिकाणी ते प्रोपोगेशन मोड कोणता वापरायचा हे ठरवलं जातं. त्याचबरोबर जो काही या ठिकाणी फायबर ऑप्टिकल केबल जी तयार होते तर त्याच्यामध्ये सिलिकाचा वापर केला जातो आणि सिलिकाचा वापर केल्यामुळे किंवा असल्यामुळे आपल्याला ॲटोनेशन जे आहे म्हणजे जे ॲटोनेशन निर्माण होण्याची जी क्षमता आहे सिग्नल मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना तर ते त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता कमी राहणार आहे. तर लाईट ट्रॅव्हल in a single mode fiber is shown in the below figure. This beam travel almost horizontally and follows only one path from source to destination. The critical angle of incident highly focused light beam is nearly equal to 90 degree. तर सिंगल मोड प्रोपोगेशन मध्ये एकच लाईट सिग्नल पाठवला जातो आणि शक्यतो ही जी काही फायबर ऑप्टिकल केबल आहे ती आपल्याला स्ट्रेटच ठेवावी लागेल आणि ज्याच्या सहाय्याने आपल्याला तो 90 डिग्री मध्ये तो सिग्नल पाठवता येऊ शकेल. In the single mode fiber the delay are negligible and the signal reconstruction at the receiver is easier with result in the almost no signal distortion. तर या ठिकाणी सिंगल मोड मध्ये जो डिले असणार आहे म्हणजे डेटा ट्रॅव्हल होत असताना जो काही डिले असणार आहे तो निश्चित कमीच असणार आहे कारण की लाईट हा खूप फास्टली ट्रॅव्हल करतो. सगळ्यात जास्त लाईट फास्टली ट्रॅव्हल करतो हे आपल्या सायन्सने सिद्ध केलेलं आहे हे आपण जाणताच. त्यामुळं हा फास्टली ट्रॅव्हल होणार आहे त्यामुळे डिले निर्माण होणार नाही आहे आणि सिंगलच सिग्नल असल्यामुळे एकच सिग्नल असल्यामुळे तो डिस्टॉर्ट होण्याचे चान्सेस नाहीच आहेत. ओके ऑलमोस्ट नाहीच आहेत. त्यामुळे रिसिव्हिंग एंडला तो व्हेरी इझिली आपल्याला काय करता येणार आहे डिकोड करता येणार आहे किंवा त्याचं आपल्याला रिडिंग करता येणार आहे. ओके तर हे झालं सिंगल मोड विषयी झालं. तर मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी डायग्राम रीड करून दाखवतो. सेंडिंग एंडला समजा डिजिटल सिग्नल असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये करून घेतलं जाणार आहे सेंडिंग एंडला लाईट मध्ये केलं जाणार आहे. त्यानंतर हा लाईट जो बीम आहे लाईट रे जो आहे तो ह्या फायबर मधून ट्रॅव्हल होत राहणार आहे हॉरिझॉन्टली ट्रॅव्हल होत राहणार आहे. तो वॉलला थडकणार नाही आहे. ओके वॉलला थडकला तर याच्यामध्ये रिफ्लेक्शन तयार होणार आहेत. ओके तर वॉलला थडकू नये म्हणून ही केबल शक्यतो सेंडर आणि रिसिव्हर मध्ये स्ट्रेटच ठेवली जाणार आहे. त्याच्यानंतर हा जो लाईट बीम आहे तो रिसिव्हिंग एंडला पोहोचल्यानंतर त्याचं पुन्हा डिकोडिंग केलं जातं आणि मग जो काही सिग्नल आहे त्या सिग्नलला डिकोड केल्यानंतर त्याच्यामधली मूळ माहिती रिसिव्हिंग एंडला प्राप्त केली जाईल. ही डिजिटलचं रूपांतर इथे कशामध्ये झालेलं आहे अनालॉग मध्ये झालेलं आहे. सो रिसिव्हिंग एंडला अनालॉग मध्ये घेतलं कारण की इथे अनालॉग मशीन असणार आहे. सपोज इथे डिजिटल मशीन असेल तर पुन्हा या सिग्नलचं रूपांतर आपल्याला डिजिटल मध्ये देखील करून घेता येणार आहे. त्यासाठी ती आपल्याला सर्किटरी रिसिव्हिंग एंडला वापरायला पाहिजे. मल्टी मोड फायबर आता आपण मल्टी मोड फायबर पाहतोय. सिंगल मोड विषयी आपण जाणून घेतलेलंच आहे. These are called as a multi-mode fiber because they support simultaneous propagation of many modes and the incident light follows a different path from the source to destination. तर मल्टी मोड फायबर मध्ये काय होणार आहे मल्टिपल लाईट सिग्नल्स एकाच वेळी त्या कोवर मधून पाठवले जाणार आहेत यालाच आपण मल्टी मोड फायबर असं म्हणतो. Each mode has its own group velocity and each mode will follows its own path while traveling from the transmitter to receiver. तर ह्या ठिकाणी बघा याला आपण मोड म्हणतो म्हणजे प्रत्येक लाईट बीमला आपण या ठिकाणी मोड म्हणतोय मल्टी मोड मध्ये. तर मल्टी मोड्स म्हणजे मोड म्हणजे लाईट सिग्नल्स लाईट रेज बीम्स याला मोड म्हटलं जातं. तर मल्टी लाईट सिग्नल जे आहे ते प्रत्येकाचा ट्रॅव्हलिंग जो पाथ आहे तो वेगळा आहे बरोबर ना. इथे डॉटेड जो काही सेकंड सिग्नल जो आहे तो वेगळ्या पाथने थडकत थडकत पुढे सरकत आहे. तर जो सॉलिड लाईनने पाहतोय तो पण पहिला सिग्नल तोही देखील वेगळ्या पाथच्या साहाय्याने थडकत थडकत तो पुढे सरकत आहे फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. ड्यू टू प्रेझन्स ऑफ मोर दॅन वन मोड्स द इंटरमोडल डिस्पर्शन विल एक्झिस्ट. तर पहा अंतर कमी असेल तर हे सिग्नल एकमेकांशी काय होणार नाहीयेत मिसळणार नाहीयेत. पण तुम्ही विचार करा की केबल जर लॉंग डिस्टन्स वरती असेल तर हा सिग्नल पुढे जाऊन वीक होणार आहे आणि वीक झालेले सिग्नल मग पुढे जाऊन काय होतात एकमेकांमध्ये मिक्स होतात. ओके सो
मल्टी सिग्नल असल्यामुळे त्याच्यामध्ये डिस्पर्शन होण्याची चान्सेस हे राहणार आहे. मल्टीमोड फायबर कॅन हॅव द स्टेप इंडेक्स और ग्रेडेड इंडेक्स प्रोफाईल. मल्टीमोड मध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे स्टेप इंडेक्स आणि दुसरा येतो तो ग्रेडेड इंडेक्स प्रोफाईल. अँड दे आर फॅब्रिकेटेड युझिंग द मल्टी कॉम्पोनंट ग्लासेस. आणि यांचं जे कन्स्ट्रक्शन जे आहे किंवा हे जे काही दोन प्रकार निर्माण होतात हे ग्लासच्या स्वरूपानुसार निर्माण होतात. तर त्यापैकी आपण आता स्टेप इंडेक्स फायबर पाहणार आहोत. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्याला हा फायबरचा इंटरनल कन्स्ट्रक्शन आहे, याच्यामध्ये कोअर आणि कोअरच्या वरती क्लॅडिंग आहे. ओके, पुन्हा याचा सेक्शनल व्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला एकच जो कोअर आहे त्या कोअर वरून आपल्याला किंवा कोअर मधून आपल्याला काय करायचं आहे, सिग्नल ट्रान्समिट करायचे आहेत आणि हे जे सिग्नल्स आहेत ते लॉस होऊ नयेत म्हणून या ठिकाणी त्याच्यावरती ग्लास क्लॅडिंग वापरलेलं आहे. हे आपण सेक्शनल व्ह्यू मध्ये या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. ओके, तर पाहूया आपण. तर आणखी थोडस जरा रीड करूया आपण. तर हा जो काही कोअर आहे, हा कोअरचा हा झाला डायमीटर झाला, म्हणजे हा जो पूर्ण आहे तो डायमीटर झाला कोअरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये जो काही सेंटर आहे हा सेंटर झाला, कोअरचा सेंटर झाला की ज्याच्यामधून लाईट या सेंटर मधून ट्रॅव्हल होत राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो क्लॅडिंग आहे हा क्लॅडिंगचा झाला डायमीटर झाला. ओके, तर उर्वरित जे काही लेबल्स आहेत ते आता आपण पुढे जाऊन कंप्लीट करतोय. The construction of an optical fiber with cover and glass cladding is shown in the above figure. Okay, cover आणि cladding वरील फिगर मध्ये दाखवण्यात आलेला आहे. The refractive index of the cover is N1. तर N1 जो आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा आहे, कोअरचा. म्हणजे रिफ्लेक्शन किती प्रमाणात होणार ह्या त्या कोअरच्या क्वालिटीनुसार, कॅपॅसिटीनुसार त्या ठिकाणी जो निर्माण होणारा जो काही इंडेक्स असणार आहे, रिफ्लेक्शन इंडेक्स, तो काय म्हणून नोंद केलेला आहे, N1 म्हणून नोंद केलेला आहे. ओके, and that of the glass cladding is N2. आणि क्लॅडिंगचा देखील काय असणार आहे, रिफ्लेक्शन कॅपॅसिटी क्वालिटी असणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून जो निर्माण होणारा जो काही रिफ्लेक्शन इंडेक्स आहे तो काय म्हणून नोंद होणार आहे, N2 म्हणून नोंद होणार आहे. तर तसं पाहायला गेलं तर विथ N1 इज ग्रेटर दॅन N2, म्हणजेच रिफ्रॅक्टिंग इंडेक्स हा कोअरचा जास्त असणार आहे कोणापेक्षा, क्लॅडिंग पेक्षा. Therefore the index profile of the glass clad core fiber is shown in the 3.4.6. तर यामध्ये त्यांनी वरील डायग्रामचा रेफरन्स देऊन सांगितलेला आहे की इंटरनल कोअरची जर कॅपॅसिटी चांगली असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कोणाचा जास्त असणार आहे, कोअरचा जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू क्लॅडिंग पेक्षा. ठीक आहे, सो या ठिकाणी लेबल पुन्हा सजेस्ट केलेला आहे वरील डायग्रामचं. ड्यू टू द सडन चेंज इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द बाउंड्री ऑफ कोअर अँड द क्लॅडिंग, this fiber is called as a step index fiber. जर अचानकपणे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर बदलला तर त्या फायबरला आपण काय म्हणणार आहोत, स्टेप इंडेक्स फायबर असं म्हणणार आहोत. बिलो फिगर इलस्ट्रेट द प्रोपोगेशन ऑफ द लाईट ओव्हर द स्टेप इंडेक्स फायबर. ओके, सो या ठिकाणी आपण ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे की हा कोअर असणार आहे, कोअरच्या आतमधून लाईट सिग्नल जाणार आहे आणि कोअर मध्ये लाईट सिग्नल बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावरती क्लॅडिंग असणार आहे. ओके, लेफ्ट हँडला सेंडर असणार तर राईट हँडला रिसिव्हर असणार आहे. तर मल्टिपल बीम विल फॉलो द डिफरंट zigzag path shown in the above figure. The number of reflections that beam undergoes depend on the angle of incidence of that beam. तर ते बीमची क्षमता किती आहे आणि तो किती प्रमाणात तिथे पुढे जाऊन थडकणार आहे आणि तो किती अँगलनं ट्रान्समिट झालेला आहे याच्यावरती त्याचं रिफ्लेक्शन ठरणार आहे. Hence the destination all the beams do not reach simultaneously. This leads to diffusion of signal at the receiver.
तर आपण काय करतोय बघा, एक सिग्नल आधी पाठवतोय, मग दुसरा सिग्नल थोड्या वेळाने पाठवतोय, त्यामुळे त्यांचा पाथ हा वेगवेगळा होतोय. त्यामुळे हे दोन सिग्नल जे आहेत ते ऍट अ टाइम रिसिव्हरला पोहोचणार नाही आहेत, तर थोड्या थोड्या वेळाने ते पोहोचणार आहेत. पण ते एकाच पाथवरून जाणार आहेत, मल्टिपल सिग्नल जरी असले तरी. द स्टेप इंडेक्स मल्टीमोड फायबर आर देअरफॉर नॉट युज्ड फॉर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. तर याच्यामध्ये आपण मगाशीच जाणून घेतलेलं आहे की ज्यावेळी फायबरची केबल लांब होणार आहे, लॉंग डिस्टन्सची होणार आहे, त्यावेळी आपल्याला ते सिग्नल, मल्टिपल सिग्नल्स पुढे जाऊन वीक होऊन एकमेकांमध्ये मिसळण्याची चान्सेस असणार आहे. तर त्यासाठी लॉंग डिस्टन्स साठी हा स्टेप इंडेक्स मल्टीमोड फायबर वापरला जाणार नाहीये. त्यानंतर येतोय ग्रेडेड इंडेक्स फायबर. यावरून आपल्याला डायग्राम जी मगाशी डायग्रामचा आपण रेफरन्स घेतला, तर N1 जो आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे कोअरचा, N2 जो घेतलेला आहे तो क्लॅडिंगचा घेतलेला आहे, आणि N3 जो घेतलेला आहे तो सेकंड क्लॅडिंग, म्हणजे क्लॅडिंगच्या वरती आणखीन एक क्लॅडिंग त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, सो आपण आता ग्रेडेड इंडेक्स फायबर पाहणार आहोत. Instead, it is maximum at the center of the core and reduced gradually toward the walls of the core. In order to get this type of index profile, the material in the fiber core is modified. तर या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असणार आहे तो कोणाचा सगळ्यात जास्त असणार आहे, कोअरचा जास्त असणार आहे क्लॅडिंग पेक्षा. आणि दोन्ही बाहेरचे जे क्लॅडिंग्स आहेत त्या दोनांच्या पेक्षाही देखील रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा जास्त असणार आहे, कोअरचा असणार आहे. Due to the modification in the index profile, the light gets reflected inside the fiber core and does not travel in the straight line. तर याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी जाणलेलं आहे की जी लाईट सिग्नल जी आहे ती कोअर मध्येच रिफ्लेक्ट होते आणि पुढे ट्रॅव्हल होत जाते. ओके, त्यामुळं रिफ्लेक्शन झाल्यामुळे ती स्ट्रेट लाईन मध्ये जात नाही. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ द लाईट रेज आर कर्व्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द कोअर. तर या ठिकाणी जो सिग्नल पाठवला जातो तो कर्व स्वरूपात ट्रॅव्हल होईल अशा स्वरूपात या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो फ्रॉम द सेंटर साइड. These rays have been launched into the core within the acceptance cone. The acceptance cone of a graded index core is larger than that of the step index core. तर एक कोन वापरला जाणार आहे, या कोनच्या मधून या फायबर मध्ये लाईट सिग्नल सोडला जाणार आहे, आणि कोनचा ज्यावेळी वापर होणार आहे त्यावेळी कर्वेचर वेज मध्ये या ठिकाणी हे सिग्नल काय होणार आहेत, पुढे ट्रॅव्हल केले जाणार आहेत. ओके, इन ग्रेडेड इंडेक्स फायबर ॲज वेल डिफरंट बीम्स रिझल्ट इन डिफरंट कर्व्स ऑफ द वेवफॉर्म. तर कोन वेगवेगळ्या ठिकाणी हलवल्यानंतर त्या ठिकाणी प्रोपगेशन ही वेगवेगळ्या अँगल वरती होणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तो रिफ्लेक्ट होत जाऊन पुढे तो शेप घेत जाणार आहे. त्यामुळं हे दोन किंवा मल्टिपल जे सिग्नल्स आहेत ते वेगवेगळ्या कर्वेचरनं पुढे काय होत जाणार आहेत, रिफ्लेक्ट होत ट्रान्सफर केले जाणार आहे. सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ग्रेडेड इंडेक्स फायबर या ठिकाणी पाहिलेला आहे. डिफरन्स हाच आहे की याच्यामध्ये कोणचा वापर होणार आहे, तर त्याच्यामध्ये कोणचा वापर होणार नाही. क्लॅडिंग जे आहे ते ग्रेडेड इंडेक्स मध्ये दोन प्रकारचं क्लॅडिंग आहे, तर स्टेप इंडेक्स मध्ये एकच प्रकारचं क्लॅडिंग वापरण्यात येत आहे, हे आपल्याला ठळकपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला स्टेप इंडेक्स, ग्रेडेड इंडेक्स हे जे काही दोन फायबर आहेत हे मुळात कुणाच्या अंडर येतात, मल्टी मोडच्या अंडर येतात. आणि मल्टी मोड सोबत आणखी कुठला मोड आहे, फायबर ऑप्टिक केबलचा सिंगल मोड आहे. या दोन्हींचं आपण व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका उद्भवत असल्यास तुम्ही मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देईन. तोपर्यंत मी तुमची विश्रांती घेतो, रजा घेतो, आणि भेटू आपण पुढील नवीन भागामध्ये नवीन एका विषयासहित. तोपर्यंत धन्यवाद.